नमस्कार, मी उन्मन बांडकर, छावा चित्रपटाचा वन ऑफ द स्क्रीन प्ले रायटर. नमस्कार, ओंकार महाजन. मी ही छावा चित्रपटाचा वन ऑफ द स्क्रीन प्ले रायटर. मी यालाच क्रेडिट देईल. याच्यामुळेच ती माझ्यापर्यंत ही फिल्म आली. त्याबद्दल आतापर्यंत अनेक वेळा मागे याच्या पाठीशी थँक्यू म्हणलेलं आहे. आता मी तोंडावर थँक्यू म्हणेल याला मी, की तू आम्हाला ही संधी मिळवून दिली त्याबद्दल. ऍक्च्युली मी म्हणेन संधी वगैरे देण्यासाठी मी काय एवढा मोठा नाही. आम्ही सेम म्हणतात ना, सेम बोटीमध्ये प्रवास करतोय. आमच्या दोघांची की आमच्या टीमची ही मोठी आणि पहिली हिंदी फिल्म आहे ॲज अ स्क्रीन प्ले रायटर सगळ्यांची. आणि संधी खरं सांगू तर आम्हाला सगळ्यांना सरांनी दिली, लक्ष्मण उतेकर सरांनी. सो असं आहे की लक्ष्मण सरांबरोबर बरेच वर्ष काम केलं होतं छावाच्याही आधी. त्यामुळे असं होतं की ते कुठेतरी मी एक निमित्त मात्र होतो की सगळी टीम एकत्र कशी आणू शकतो आणि सगळं काही. पण तेच आहे की संधी दिली तर कोणी, आम्हाला सगळ्यांना लक्ष्मण सरांनी संधी दिली या फिल्मसाठी. छावा चित्रपट जेव्हा संभाजी महाराजांच्या आयुष्यावर येणार आहे तेव्हा आम्हाला ही खात्री होती की महाराष्ट्रामधनं प्रचंड प्रतिसाद मिळेल. पण जो प्रतिसाद अगदी पूर्ण भारतभरात नाही येतोय, किंवा आता तो भारताबाहेरनं पण येतोय, पूर्ण जगभरात नाही येतोय, इतका खरं सांगायचं तर अपेक्षित नव्हता. पण मी सगळ्या प्रेक्षकांचे म्हणजे खूप मनापासून आभार मानेल की त्यांनी हे प्रतिसाद दिला. आणि याचं श्रेय आम्ही आमच्याकडे घेणार नाही, कारण संभाजी महाराजांचं नावच इतकं आहे की एवढी फिल्मला पब्लिसिटी मिळावी आणि तिला यश प्राप्त करावं, हे संभाजी महाराजांचं क्रेडिट आहे, आमचं नक्कीच नाही. काल माझ्या बहिणीचा फोन आला होता. ती गेले 15 वर्ष पर्थमध्ये स्थायिक आहे विथ फॅमिली. सो ती सांगते की आमच्याकडे कोणताही बॉलिवूडचा सिनेमा जेव्हा येतो, ती तर 12-15 वर्ष तिकडे आहे. सो तिने अशा कोणत्या विशिष्ट सिनेमांची नावं नाही घेतली, पण कोणताही बॉलिवूडचा मोठा सिनेमा येतो तर बोलली आमच्या इथे जास्तीत जास्त 1 किंवा 2 आठवडे चालतो. छावा मागचे 3 आठवडे हाऊसफुल चाललंय. पर्थमध्ये, मेलबर्नमध्ये. सेम प्रतिक्रिया मला अमेरिकेतून पण आली, लंडन मधून पण आली. सो सगळीकडेच म्हणजे म्हणतात ना, सुपरहिट आणि हाऊसफुल गर्दीमध्ये हा सिनेमा चाललाय आउट ऑफ इंडिया सुद्धा. कुटुंबासोबत फिल्म बघायला गेलो तेव्हा खरं तर म्हणजे मी पुण्याचा असल्यामुळे प्रचंड घोषणाबाजी चाललेली होती आणि आई पप्पांचे दोघांचेही डोळे भरून आले होते. फिल्म अजून सुरू होणार होती, त्याच्या अगोदरच हा रिस्पॉन्स बघून त्यांचे डोळे भरून आले होते. पण वाईट म्हणा, कौतुक म्हणा, काही म्हणा, पण त्यांना ती फिल्म एन्जॉय नाही करता आली, कारण बरेचसे डायलॉग आणि बरेचसे सीन ही घोषणामध्ये इतके गेले की नंतर ते म्हणले 1 मिनिट, ही गर्दी कमी जेव्हा होईल तेव्हा आम्ही परत एकदा फिल्म ॲज अ फिल्म म्हणून बघणार आहोत. पण तरी एवढी गर्दी ओढली गेली तुमच्या फिल्मला आणि लोकांचा एवढा रिस्पॉन्स बघितला, याच्या मागं खारीचा का वाटा असे ना, आमचा मुलगा आहे त्याच्यामध्ये, ह्याचं आम्हाला खूप कौतुक वाटतं. सेम माझी आई, माझी बहीण किंवा माझ्या आजूबाजूचे शेजारी पाजारी आपण म्हणतो बिल्डिंग मधले, माझ्या आईने तर 2दा सिनेमा पाहिला. कालच दुपारी पुन्हा एकदा आई तिच्या मैत्रिणींबरोबर आणि काही कलिग्स बरोबर जाऊन आली पाहायला. सो सेम उन्मन म्हणतो तसं की एवढा हाऊसफुल प्रतिसाद आहे ना की कसं सांगू, आता आम्ही ह्या फिल्मचा पार्ट आहोत. सो पालकांना तो एक अभिमान वाटतोच आहे हे सगळं प्रतिक्रिया बघून किंवा पब्लिकचा हा रिस्पॉन्स बघून. त्यामुळे खुश आहेत सगळे. विकी बरोबर आमची 2दा-3दा भेट झाली. अगदी पहिलं जेव्हा स्क्रिप्ट रायटिंग झालं, म्हणजे स्क्रिप्ट रिडिंग होतं पहिलं, आणि त्यांनी पहिल्यांदा आमच्या टीम सोबत अख्खा सिनेमा ऐकला. सरांनी नरेट केला होता तो सिनेमा तेव्हा. आणि तो मी माझ्यामध्ये ह्याच्या आधीच्या पण एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की अख्खा नरेशन संपलं स्क्रिप्टचं आणि आम्ही सगळे 4ही जण बसलो होतो. डायलॉग रायटर होता ऋषी, तोही होता. आणि बस विकी म्हणतात ना, तिथून उभा राहिला, शब्द नव्हते त्याच्याकडे बोलायला, त्यांनी सगळ्यांसमोर हात जोडले होते आणि बस म्हणजे खुशीने सगळ्यांना त्यांनी हक केलं. लक्ष्मण सरांना तो म्हणाला की सर आपने क्या सुनाया है, आणि त्याचं असं होतं की आता माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आली की मला हे म्हणजे महाराजांचं पात्र साकारायचं आहे. सो हे एक पहिली रिॲक्शन होती. बाकी तर सेटवर वगैरे सुद्धा आम्ही होतो. सो सेटवर जेव्हा गेलो ना तेव्हा आम्हाला फ्रँकली स्पीकिंग असं वाटलं नव्हतं की ते 2-3 तासामध्ये आपण जे भेटलेलो आहोत ती फॉर्मॅलिटी असते की प्रेमाने भेटायचं, मिठी वगैरे मारायची, असं आम्ही समजत होतो. पण विकी अजिबातच तसं नाहीये. सेटवर जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो तेव्हा ऑलरेडी शूट चालू झालेलं होतं आणि तो लक्ष्मण सरांच्या शेजारी बसून बघत होता की कसं चाललंय शूट वगैरे वगैरे. आणि त्यातून माझी नजर झाल्यावर तो पटकन उठून उभं राहिला आणि सेकंड केलं की हॅलो सर.
तर मग तेव्हा माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं की ती फॉर्मॅलिटी नव्हती, त्यांनी व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मग जसजशा भेटी व्हायला लागल्या ना, मग गप्पा रंगायला लागल्या. इतपत आमचे त्याचं क्रेडिट म्हणा किंवा वेवलेन्थ जुळली म्हणा, पण नंतर अक्षरशः गप्पा वगैरे व्हायला लागल्या. कैसे सर वगैरे फॉर्मॅलिटी बंद झाल्या आणि गप्पा चालू झाल्या. मग त्यानंतर आता मी पुण्याचाच असल्यामुळे अनेक ऐतिहासिक प्रसंग मला माहिती असल्यामुळे जे फिल्ममध्ये दाखवणं शक्य नाहीये असे अनेक प्रसंग मी त्याला वर्णन करून सांगितले आणि तो खूप इंटरेस्ट म्हणून ते ऐकायचा. कारण त्याचं म्हणणं असं होतं की हे जे आत्ता फिल्ममध्ये नाहीये त्याचाही उपयोग मला अभिनयामध्ये जे काही मला द्यायचं आहे, लूक किंवा म्हणा किंवा जो अभिनय करायचा आहे त्याच्यासाठी कदाचित उपयोग होऊ शकेल. सो आप बताते रहो सर, अच्छा लगता है और भी बात सुन के. तर असे खूप छान बॉन्डिंग झाले. होतं नाही आहे भरपूर सारी आव्हानं होती म्हणा. कारण एवढी मोठी किंवा गाजलेली कादंबरी आहे मुळात छावा. आणि असं आहे की ते कुठेतरी त्या कादंबरीला कुठेही धक्का न पोचवता परत त्याच्यावर सिनेमा लिहायचा, त्याच्यातले सगळे म्हणतात ना जे काही थॉट्स आहेत त्याला धक्का न लावता आणि हा सिनेमा लिहायचा. सो कुठेतरी एक जबाबदारी सगळ्यांवर होती. आणि माझं असं आहे की कॅप्टन ऑफ द शिप ज्याला डिरेक्टर आमचे लक्ष्मण सर, सो त्यांनी सुद्धा ते सगळं कंट्रोल किंवा म्हणतात ना त्यांनी सुद्धा सगळ्या गोष्टी आमच्याकडून करून घेतल्या किंवा 10 गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या काय होऊ शकतं काही नाही. त्यामुळे आव्हानं तर होती, पण माझं असं म्हणणं आहे आम्ही सगळ्याच टीमनी म्हणा आव्हानं जी काही केलेत त्याचा कदाचित रिझल्ट आज प्रेक्षकांनी आम्हाला दिलाय सगळ्यांनाच. ज्या दिवशी राज्याभिषेकाचा सीन शूट केला गेला, योगायोग असा होता की त्याच दिवशी संभाजी महाराजांचा सुद्धा राज्याभिषेक झाला होता. आणि आम्ही पोहोचलो तेव्हा लक्ष्मण सर बसलेले होते आणि ते गेल्या पहिले प्रश्न विचारते, सेट बघितला का रे? म्हणलं नाही सर, बघून या. मग आम्ही दोघं चाललो होतो. तर आतमध्ये कम्प्लीट अंधार होता, लाईट लावलेला नव्हता कारण बाहेर शूट चाललेलं होतं. आणि त्यांच्या बहुतेक ते लक्षात आलं, त्यांनी कोणाला तरी सांगितलं अंदर का लाईट लगाव. आणि आतमध्ये लाईट, तुम्ही तर आता फिल्म बघितली असेल तर आतमध्ये लाईट लावल्यानंतर दरवाजाच्या समोरच सिंहासन आहे. त्या सगळ्या लाईट लागल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला दिसलं सिंहासन. आम्ही म्हणजे अजूनही मला डोळ्यामध्ये पाणी येतं की तेव्हा याची आणि माझी भावना म्हणजे आम्ही काहीच बोललो नाही. आम्ही गेलो, त्या सिंहासनाच्या पाया पडलो आणि येऊन शांत बसलो होतो. नंतर म्हणजे ज्याला आपण गॉसिप म्हणू, टाइमपास म्हणू, तो सगळा त्या दिवशी पूर्ण बंदच झाला. कोणाला काय बोलावं हेच सुचेना. सेम झालं होतं कारण आम्ही ऑलमोस्ट प्रत्येक म्हणजे म्हणतात ना 127 दिवस शूटिंग चाललं होतं. सो बिंग रायटर आम्ही प्रत्येक लोकेशनवर 1-2 दिवस जात होतो. सो बुरानपूरचा जेव्हा सेट लावला होता मडला, सो म्हणजे म्हणतात ना एकतर शुभ्रतो चक्रवर्ती आणि अमित दादानी एकदम म्हणतात ना सेटच एवढे जबरदस्त बांधलेत ना किंवा एवढे उभे केलेत. सो ते बघून असं होतं की हे रिअल आहे का काय, आमच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. आम्हाला माहिती आहे हा सेट आहे, पण तो बघून सुद्धा असं ना डोळे दिपून गेले होते की बाबा आम्ही काय बघतोय. सो असं प्रत्येक सेटला आणि प्रत्येक भरपूर अनुभव सांगू तेवढे कमी आहेत शूटिंगचे आणि किस्से. आव्हान खरं सांगू तर हात जोडून करीन मी. कारण असं आहे की जे काही मला कळतंय सगळ्यांनाच ह्या माहितीच मिळत असतील, पण बऱ्याचशा ओळखीच्यांकडून ऐकायला येतं की अरे माझ्या मोबाईलवर पिक्चर आलाय, अरे हे इथे दिसतंय, हे तिथे दिसतंय. माझं सिंपल म्हणणं आहे, कोणतीही फिल्म, कोणतीही कलाकृती कोणतेही कलाकार ना मनापासून करत असतात. सो ती कलाकृती ना त्या ठिकाणी जाऊन पाहावी असं मला वाटतं. सो आव्हान हेच करीन की कुठेही पायरेटेड कॉपीज आणि असं सगळं कुठून तरी सिनेमा मोबाईलवर मिळवा आणि तो बघा, असं बघण्यापेक्षा ना कोणतीही कलाकृती ना त्या कलाकृतीच्या ठिकाणी जाऊन पाहावी. तर कलाकारांना पण ना खूप त्याचा सपोर्ट आणि सन्मान दोन्ही मिळतं प्रेक्षकांनी जर का असं केलं तर. सो आव्हान तेच आहे की थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पहा. मी लोकांना आवाहन करील की विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांना, कारण त्यांना ऑलरेडी संभाजी महाराज काय आहेत ते माहिती आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तेवढेच माहिती झालेले आहेत. काही फार कमी लोक आहेत ज्यांना आमच्या फिल्मच्या व्यतिरिक्तही संभाजी महाराज माहिती होते. पण होतं काय की त्यांच्याविषयी इतकं काही लिहिलेलं आहे की मग तुम्ही हे का नाही दाखवलं, तुम्ही ते का नाही दाखवलं, मग ते तुमचं राहूनच गेलं. मी त्यांना सगळ्यांना सांगतो की भाई तो 2.5-3 तासाचा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये जेवढं दाखवणं शक्य आहे तेवढं आम्ही दाखवलेलं आहे आणि आम्ही प्रयत्न केला होता मॅक्सिमम दाखवण्याचा. सो पहिला आमचा ड्राफ्ट जो झाला
तो 7.5 तासाचा झाला आणि प्रत्येक सीनच्या आम्ही सगळेच इतके प्रेमात होतो, लक्ष्मण सर, हा, मी, कौस्तुभ, की कुठलाही सीन हा काढून टाकूया का म्हटलं ना की आमच्यापैकी कुणीतरी नको यार, हा खूप सुंदर सीन आहे, हा हवाच, असं करून 7.5 तासाचे जे काही आम्ही स्क्रिप्ट तयार केली होती त्यातला एकही सीन आम्हाला मायनस करता येत नव्हता. सो आता म्हणजे डेडलॉक झाला होता आणि तिथे मग लक्ष्मण सरांचा अनुभव म्हणा किंवा त्यांचा इतक्या वर्षाचं काय म्हणता येईल आपण पॉइंट ऑफ व्ह्यू, ऍज अ डिरेक्टर्स पॉइंट ऑफ व्ह्यू, हे बघा संभाजी महाराज पूर्ण व्यक्तिमत्व कसं होतं हे आपण 100% एका फिल्म मध्ये दाखवू शकत नाही. सो आपण एक काम करूया, संभाजी महाराज ऍज अ वॉरियर कसे होते एवढाच पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन आपण ही फिल्म करू शकू, तर ती ज्याला फिल्मची लेंथ म्हणतात त्याच्यामध्ये बसेल. अदरवाईज संभाजी महाराज एका फिल्म मध्ये बसणं अशक्य आहे आणि तो त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू इतका करेक्ट होता हे आता फिल्मचं यश बघून समजतच आहे. सो दॅट इज डिरेक्टर्स पॉइंट ऑफ व्ह्यू.